नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:34 झाले सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर आज लवकर स्वयंपाक झाला आहे, तर इथं आता चालू आहे भांडी धुवायचं काम। 9:30 वाजले आता, तर थोडासा लवकर झाला आहे स्वयंपाक आज। इकडे अन्वी आली। हाय अन्वी, गुड मॉर्निंग। तर शिवम खातोय इकडे केक। तर काल आणला होता मावा केक, तर सगळं भुगा ठेवला आहे। सगळं खाऊन घेतलं काय? तर मला दोघांनी दिला नाही, तुम्ही दोघांनी लय भामटे तुम्ही दोघं, माझ्या वाटेत खाऊन घेतलं। तर मित्रांनो फायनली आज सिलेंडर बुक झाला आहे, तर सिलेंडर घ्यायला जायचं आहे आता। 10:30 वाजता जातो घ्यायला, तर फायनल घेऊन यायचं आहे आज। तिकडं अन्वी। हाय अन्वी। तर अन्वीला काल एक ॲक्टिव्हिटी बुक आणलंय, H5। तर भांडणामध्ये बघा त्यांनी फाडून टाकलं। तर शिवम अन्वी दोघं हिसकत होते एकमेकांचं पुस्तक, तर दोघांच्या भांडणामध्ये फाटून गेलं पुस्तक। खूप छान आहे। तर 500 ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये, किड्स ॲक्टिव्हिटी बुक। तर मित्रांनो मला महिन्याला पेट्रोलचा खर्च किती येतो तर ते तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये। तर डेली 220 रुपये मित्रांनो। तर डेली 220चं मित्रांनो काउंट करा तुम्ही, 30 दिवसाचं किती होतं असं। तर 200 ने 30 दिवसाचं झालं 6000, बेत्रिक 6000 आणि वरचे 20 रुपये। तर बेत्रिक 600 रुपये, म्हणजे टोटल 6600 रुपये हा पेट्रोलचा खर्च असतो महिन्याचा। आणि हे झाला पेट्रोलचा खर्च। आता गाडीचा मेंटेनन्सचा खर्च 1000 रुपये येतो, कधी कधी जास्त पण येतो, पण मी साधारण 1000 रुपये धरला आहे। म्हणजे किती झाले टोटल 7600 रुपये। आणि इतर खर्च येतो काहीतरी, आणि माझा नाश्ता वगैरे 50-60 रुपयाचा दररोजचा, तो झाला कमीत कमी 1800, म्हणजे 7600 आणि 1800, तर टोटल 9000 रुपये असा वेस्ट पैसे जाते माझे मित्रांनो। 9000 रुपये खर्च आहे हा वेगळा। बाकीची उरलेली रक्कम ही आज अर्निंग, म्हणजे घर खर्च चालवण्यासाठी, भाडं वगैरे इतर खर्च। इथं बघा कसं पसार लावून इकडे तक्ते लावले, आणि तक्त्यावर सगळ्या पिशव्या ठेवल्या इथं अटकून। इथं पिशवी, इथं पिशवी, तर बघू शकता एक पण तक्ता दिसून नाही राहिला। आणि ब्लॅकबोर्डवर बघा काय काढले, ड्रॉइंग काढून ठेवली सगळी। इथं शिकायचं सोडून ड्रॉइंग काढली। इकडं पण बघा काय काढून ठेवले, इकडूनच सगळी ड्रॉइंग काढून ठेवले। इकडं बघा ह्या तक्त्यावर काय टोपीन ते अटकून ठेवले, सगळीकडे काय अटकून ठेवले। अभ्यासच करत नाही पोरं। आता नवीन पुस्तक येतं, नवीन स्टडी करू राहिले आता। पसंत आहे आणि इकडं काय पाहतो। आणि इकडे चालू आहे अजून भांडे धुवायचं काम, तर भांडे धुवून होतंय। लवकर झाले। तर आज काय बनले तुम्हाला दाखवतो। तर आज भेंडीची भाजी बनली, आणि इकडे चपात्या बनले, चपात्या आणि भेंडीची भाजी। चमचे अजून वापरायला काढले नाही, चमचे वापरायला काढायचे। अजून देवपूजा बाकी, अजून फुलं बघा सुकून गेले सगळे। आणि इकडे बघा सगळं पासाला इथं काढलं याच्यामध्ये। काल हे सगळं आवरून ठेवलंय मी। तर मोगऱ्याला भरपूर फुलं आले आज। तर मित्रांनो मोगऱ्याला आज ना पूर्ण 8 ते 10 फुलं आले, एकदम छान फुलं आले, मस्त। भांडे धुवायचं काम, तर फायनली आज भांडे धुवून होते। रोजच होते भांडे धुवून, रोजच होते। पाणी पाहिजे तसंच चालू आहे त्याच्यामध्ये, ते काय भांड्यांमध्ये।
हळूहळू जाईल ते वाळ पुन्हा पाणी काही नाही असं नाही करायचं. मग फायनली आता भांडे धुवून होत आहे. सगळे भांडे धुवून झालेले. हा पाहिले मी सकाळीच पाहिले फुलं पाच सारखं आता आम्ही केलं आम्ही झालं का? संपलं का खाऊन? मला दिलं नाही ना तू? तू काय पेन्सिल खाती का? मग काय करते? काय करते? मम्मी कोण शिकून घे. मम्मी टीचर आहे. मम्मीला येतं काय सांग? मम्मीला म्हण तू टीचर आहे ना. तिला इंग्लिश नाही येत? थोडंफार येतं का? हां बाय. आणि काय म्हणतो? तिला इंग्लिश येत नाही म्हणून. मला येतं का? हां शिवम चालू आहे. फार भुगा भेगा चाटून पुसून आणून राहिला. तर मित्रांनो आज चिकन आणायचा प्लॅन आहे. तर संध्याकाळी चिकन बनवू. मस्त चिकनची भाजी. तर बराच दिवस आले. महिना झाला आहे आम्ही चिकनच खाल्लं नाही. आपण ते का गेलो होतो जावळाला तेवढंच ना. जावळाला गेलो होतो पण जावळाला मटणच खायला भेटलं नव्हतं. मटण खायला गेलो पण मटणच भेटलं नाही. रस्सा खाल्ला फक्त. आणि आलो इकडे तोंड घेऊन. एक दिवस मटणाचा प्रोग्राम करायचा आहे आता. एक दिवस 700-800 रुपयाचं मटणच आणतो. मस्त खाऊ. कुठलं मांडीचं घ्यायचं गुडघ्याचं कुठलं काय चांगलं राहतं? बरगडीचं. तो इकडेच देतो पैसे. तू इथं घेऊन इथं पहिले लोक येतच घ्यायला यायचे जास्त. हे दिसले दुकानात लांबून लोक यायचे मटण घ्यायला या गेटला. फेमस होतं हे दुकान. कोणतं? हे नाही का बोकडाचं? ते पुढचं तिकडं इकडलाच बोकडा बसलो. इकडला जरी आहे ते लोक घ्यायला यायचे लांबून. तर फायनली भांडी धुवून झालं. आता किचन साफ करायचं काम चालू आहे. तर किचन साफ करते आता. पेस्ट्री खाऊन झाली शिवमची आता. मग आता खेळ ते हात दे वळी ठेवू जाय तिकडं. मला पोट दुखतं आता. खाऊन पिऊन पोट दुखतं आता. 1 2 3 5 6. तर गॅस पण धुवायचं काम चालू आहे तिकडं. सगळं साफसूफ करायचं काम चालू आहे. 9:15 वाजले आता. तर आम्हाला 3 शेगडीचं आता घ्यायचं आहे. हे 2 शेगडीचं बोर झालं. आता 3 शेगडीचं मागवायचं आहे. का बरं? हां तशीच घ्यायची मग. मग ती नाही ना आपल्या कामं. जिथं फ्लेम कमी येतोय ना आपला. तुम्हीच बिघडवले. मी नाही बिघडवली. मग पाच बिघडवली. मी इकडचं जास्त वापरत नाही. माझं इकडंच वापरला. इकडला या साईडला ना पाणी तापून केलं. या साईडला फ्लेम कमी येतोय. तिकडे थोडा जास्त येतोय. तर त्याच्यासाठी घ्यावा लागणार नवीन. हा मोठा आहे तरी इकडे कमी लागत. हां हाय शिवम, हाव आर यू? काय चाललंय तुमचं? फायनली झालं आता किचन धुवून. किचनची साफसफाई होते इकडे. तर भरपूर कामं असते दिवसभर. बायको पार दमून जाते कामं करून. काहीच काम नाही राहत म्हणे. आता काय सांगायचं काम. दिवसभर काम करून थकून जाते. पोरं सांभाळून. तर दिवसभराची कामं राहते.
आवरसावर. आता 10 वाजले, स्वयंपाक आवरले. आता राहिले कपडे. आता फक्त कपडे धुवायचं काम आहे. कपडे धुतल्यानंतर मग पोरांना आंघोळी, अजून काय खाणं, पोरांचं खाणं पिणं, आणि औषध द्यायचं अजून. अजून औषध द्यायचं आहे, पुसायची, अजून फरची पुसायची, बाथरूम घासायचं, अजून सुरुवात आहे. तर आता टोटल 12-1 वाजतील. मग 1 नंतर आराम करू. दिवसभर काम चालू राहते. दिवसभराचे काम. मग लवकर उठावं लागेल 5:30ला. लवकर उठावं लागतं, मग तरच कामं होते पटपट. उशिरा उठले का मग असे कवर पण काम चालतं. कधी पण लवकर उठावं लागतं झोपेतून. 6ला 5लाच उठावं लागतं. 5ला स्वयंपाक पाणी आवरून मस्त बसावं लागतं मोबाईल बघत. मग कुठंतरी मोबाईल बघायचा, टाईमपास करायचा मोबाईलमध्ये. मला नाही आवडत. हां, चालू आहे आता काम. किचन साफ झाले आता एवढ्यात. झालं का धुवून? तर सगळं साफसूफ झालं आता. आले थांब 2 मिनिटं. काय लागतंय तुम्हाला? तर शिवमला गाडी आणायची खेळायला. शिवम तुटक्या गाडीवरच खेळतोय. त्याला एक गाडीच घेऊन येतो 500 रुपयाची. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.